चंद्रभागेनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी शहरामध्ये ठिकठिकाणी आता शिरलेलं आहे। भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे चंद्रभागेला पूर आलेला आहे। आतापर्यंत पंढरपुरातल्या 150 तर ग्रामीण भागातल्या 11 कुटुंबांचं प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर केले। गोपाळपूर मधला पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे रात्री पंढरपूर ते विजयपूर महामार्ग बंद झाला। पाणी पातळी वाढल्यामुळे पंढरपूरकरांवर पुराची टांगती तलवार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रभागेच्या पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे आणि आता पंढरपूरमध्ये आपण आहोत आणि या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये जवळपास 1,70,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे आणि या पाणी पातळी वाढल्यामुळे पंढरपुराच्या नदीकाठच्या भागामध्ये सर्वत्र पाणी शिरलेलं आहे। आपण बघतो की हे पंढरपूरचं विस्तीर्ण रूप दुथडी भरून वाहत आहे। आता पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळी चंद्रभागेने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे आता पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे। चंद्रभागेच्या काठी असलेल्या अंबाबाई पटांगण व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरले आहे। जवळपास या भागातील 250 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे आज सकाळी पंढरपूर आणि विजयपूरला जोडणारा गोपाळपूर येथील पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक देखील आता बंद झालेली आहे आणि पंढरपूर तालुक्यातील 8 बंधारे असतील ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। आपण एकूण बघतोय की या सगळ्या पूर परिस्थितीवरती प्रशासन देखील लक्ष ठेवून आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।